बीड जिल्ह्यामधील लोकसभा निवडणूक प्रक्रिया ही सुरू झाली असून लोकसभेसाठी अनेक उमेदवारांनी आपले अर्जही दाखल केलेत। उमेदवारांना चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाली असून डमी मतपत्रिका ही उमेदवारांना प्रचारासाठी उपलब्ध झाली। परंतु यावर बसपाचे लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सिद्धार्थ टाकणकर यांनी आक्षेप घेत थेट राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवेदन देऊन बसपा हा राष्ट्रीय पक्ष असताना देखील राज्यस्तरीय पक्षाच्या खाली म्हणजेच अनुक्रमांक 3 ला बसपा पक्षाच्या उमेदवाराचे नाव आणि हत्ती हे चिन्ह मतपत्रिकेत आहे। या मतपत्रिकेमधील अनुक्रमांक हा निवडणूक आयोगाच्या निकषानुसार असावा आणि जाहीर पत्रिकेमध्ये योग्य तो बदल करावा अशी मागणी डॉक्टर सिद्धार्थ टाकणकर यांनी केली आहे। मी डॉक्टर सिद्धार्थ राजेंद्र टाकणकर बहुजन समाज पार्टीच्या वतीने 39 बीड लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार त्यांनी असं डिक्लेअर केलं नव्हतं की कुठल्या उमेदवाराच्या चिन्हाचा क्रमांक कसा असेल, असं कसल्या स्वरूपाचं त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मॅडमना कसल्याच प्रकारचं काही विश्लेषण दिलं नव्हतं। संध्याकाळी 29 तारखेला 8च्या दरम्यान ती वेब पोर्टलवरती ती यादी प्रकाशित करण्यात आली आणि आम्ही ती यादी बघितली असता आमच्या लक्षात आलं की 1 नंबरला पंकजा मुंडे, 2 नंबरला बजरंग सोनवणे आणि 3ऱ्या नंबरला डॉक्टर सिद्धार्थ राजेंद्र टाकणकर यांचं नाव आलंय। परंतु आमचा आक्षेप या गोष्टीवरती आहे की बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पक्ष पार्टी आहे, त्यासोबतच भारतीय जनता पार्टी BJP ही सुद्धा राष्ट्रीय पार्टी आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस जी राज्यस्तरीय पार्टी आहे त्या उमेदवाराचं क्रमांक 2 ला पक्ष चिन्हाच्या समोर नाव येतं किंवा त्यांच्या नावासमोर त्यांच्या पक्षाचं चिन्ह येतं। त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की कुठंतरी पारदर्शकपणा याच्यामध्ये या गोष्टीचा अभाव दिसून येतो। म्हणून या संदर्भानं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अर्ज दिला की बाबा आपण जो अल्फाबेटिकली जो काही सिम्बॉल दिलेले आहे त्यानुसार जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्या राष्ट्रीय पक्षानुसार त्या पार्टीच्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले पाहिजे होते, परंतु त्यामध्ये गफलत झालेली दिसते।